हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल हे हार्ट कसं विणायचं हे शिकणार आहोत। तर इथे मी अशा पद्धतीचे 2 हार्ट बनवणार आहे आणि ते जॉईंट करून त्याच्यामध्ये स्पंज किंवा कॉटन भरणार आहे। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तर या व्हॅलेंटाईन डेला नक्की तुम्ही हे हार्ट बनवा। या हार्टपासून तुम्ही तोरण बनवू शकता किंवा एखाद्या डिझाईनमध्ये वापरू शकता किंवा एखादा गेटला मोठा असा लांब पडदा बनवू शकता। तर याचे खूप सारे यूज आहेत, नंतर मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर तोपर्यंत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे, रेड आणि ग्रीन। जर तुम्हाला 2 कलरमध्ये बनवायचं असेल, तुमच्या आवडीनुसार कोणतेही 2 कलर घेऊ शकता किंवा जर तुम्हाला 3 कलरमध्ये बनवायचं असेल तर आणखीन एक घेऊ शकता। तर इथे मी 2च कलरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी इथे मी हे 2 कलर घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर हा 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे। जर तुम्हाला याच्यापेक्षा जर थोडंसं मोठं बनवायचं असेल तर 9 नंबरचा घेऊ शकता, एक कात्री। आणि त्याच्यामध्ये घालायला आपल्याला स्पंज किंवा कॉटन वगैरे काही घ्यायचं आहे। तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, एक सिंपल गाठ मारायची आहे। सिंपल गाठ मारल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 साखळ्या घ्यायच्या आहेत। 8 साखळ्या घेतल्यानंतर ही एक साखळी स्किप करायची आहे आणि या दुसऱ्या साखळीपासून आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत। तर आपल्याला किती एकूण 7 सिंगल क्रोशे तयार करायचे आहेत। 3 4 5 6 आणि हा शेवटचा 7 सिंगल क्रोशे झाल्यानंतर परत आपल्याला एक चेन घ्यायची आहे आणि पलटून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला ह्या 7 सिंगल क्रोशावर डबल 7 सिंगल क्रोशे घालायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि शेवटी 7। परत एक चेन घ्यायची। आपल्याला परत ह्या 7 खांबावर 7 खांब अशा 7 लाईन कंप्लीट करायच्या आहेत। तर ह्या 2 लाईन झालेल्या आहेत, आणखीन आपल्याला 5 लाईन कंप्लीट करायच्या आहेत। तर इथे मी पूर्ण 5 लाईन कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे मी 7 लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, एक चेन घ्यायचं आहे आणि हे असं पलटून घ्यायचं आहे। पलटून घेतल्यानंतर 1 2 3 खांब आपल्याला इकडून स्किप करायचे आहेत आणि 1 2 3 खांब आपल्याला इकडून स्किप करायचे आहेत आणि ह्या चौथ्या खांबावर आपल्याला डबल क्रोशे घालायला घ्यायचे आहेत। तर इथे मी 6 डबल क्रोशे घालणार आहे। तर इथे आपण 7 खांब घेतले होते, तर 3 इकडं सोडले आणि 3 इकडं सोडले आणि ह्या मधल्या डबल क्रोशावर आपल्याला 7 खांब विणून घ्यायचे आहेत, जसं आपण इथे विणलेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 आणि 7 खांब विणल्यानंतर हा जो पहिला खांब आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आडवे जे आपण 7 लाईन विणल्या होत्या, तर इथे अंजदे आपल्याला सेंटर मध्ये 7 खांब विणून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5
6 आणि 7. इथे हे 7 खांब विणल्यानंतर इथे ह्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा आपला हार्ट शेप नंतर येणार आहे. तर नंतर काय करायचं आहे, हा रेड कलरचा धागा आपल्याला इथेच जॉईंट करून घ्यायचा आहे. तर इथे मी रेड कलरचा धागा अटॅच करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही धागे आपल्याला या हातामध्ये असं पकडून घ्यायचे आहेत आणि या रेड कलरमध्ये 1 2 3 साकळ्या घ्यायच्या. 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि समोर जे 6 खांब आहेत त्या 6 खांबावर आपल्याला 6 खांब घालायचे आहेत. म्हणजे हे 2 झाले आपले, आणखी 3 4. आता आपल्याला हा हिरवा कलरचा धागा कट करून घ्यायचा आहे. एक 2 3 4 5 आणि 6. आता आपल्याला ह्या 7व्या खांबावर आणखीन 1 खांब घालायचा आहे 7. आणि जो हा सेंटरचा खांब आहे इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 खांब घालायचा आहे. एक मोठा खांब म्हणजे ट्रिपल क्रोशा घालायचा आहे. ट्रिपल क्रोशा झाल्यानंतर परत एक तिथेच डबल क्रोशा घालायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सेम जसं आपण इकडून 7 खांब घातले होते तसेच इथपर्यंत आपल्याला 7 खांब घालायचे आहेत. तर तुम्ही कुठेही घातले तरी चालतील कारण इकडच्या साईडने व्यवस्थित दिसत नाहीत. 2 3 4 5 6 आणि हे 7. तर इकडे सुद्धा मी इथपर्यंत 7 खांब घातलेले आहेत. आता हे जे 7 खांब आहेत याच्या पहिल्या 6 खांबावर आपल्याला 2 2 खांब घालायचे आहेत. 1 2 म्हणजे 12 खांब घालायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर हे जे 7 खांब होते तर ह्या पहिल्या 6 खांबावर आपण 2 2 म्हणजे 12 खांब घातले. आता हा जो 7वा खांब आहे इथे आपल्याला एक हाफ डबल क्रोशा घालायचा आहे म्हणजे अर्धा खांब. धागा तिन्हीमधून एकत्रच काढायचा आणि हे जे इथे आपण स्लिप स्टिच केलं होतं इथे एक आपल्याला मुका खांब घालायचा म्हणजे हे मधला आकार व्यवस्थित येऊन जाईल. आणि परत काय करायचं आहे, हा जो 7वा खांब आहे इथे हाफ डबल क्रोशा म्हणजे 3 वेळेस एकत्रच काढायचा आणि पुढचे जे 6 खांब आहेत त्या 6 खांबावर आपल्याला परत सेम पद्धतीने 12 खांब घालून घ्यायचे म्हणजे प्रत्येक खांबावर आपले 2 2 खांब येतील. तर हे पाहू शकता किती सुंदर आपला हार्ट तयार झालेला आहे. आणि जर तुम्हाला 3 कलरमध्ये बनवायचं असेल तर हे 2 कलर सेमच ठेवायचे आणि आता आपण जो अटॅच करणार आहोत अटॅच करायला आणखीन एक कलर यूज करायचा. आता हा जो 3ऱ्या साखळीचा खांब आहे ते 3ऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जॉईंट करायचं. तर पाहू शकता आपले दोन्ही हार्ट तयार झालेले आहेत. जर आता तुम्हाला 3 कलर वापरायचे असेल तर हा धागा कट करून आपल्याला अटॅच करायला दुसरा धागा घ्यायचा आहे.
तर आता इथे मी जॉईंट करायचं सांगते. आपण स्लिप टिशने जॉईंट करणार आहोत. तर हा सोयीचा पार्ट आहे. तर हा काय करायचा आहे, आपल्याला खालचा उलटा ठेवायचा आहे आणि उलटा ठेवून आपल्याला कुठून विणायला सुरुवात करायची हे पाहूयात. तर हे आपले 12 खांब झालेले आहेत, इथून 12 खांब. तर ह्या खालच्या याचे इथे आपले 12 खांब कंप्लीट झालेले आहेत. तर आता ह्या पुढच्या पहिल्या 3 साखळ्याच्या पहिल्या खांबावर स्लिप टिच करायचं आहे आणि इथूनच आपल्याला स्लिप टिच करत करत जायचं आहे. प्रत्येक समोरासमोरील खांब आपल्याला स्लिप टिच करत जायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर मी आता काय करणार आहे, पूर्ण स्लिप टिच करत करत इथून इथपर्यंत येणार आहे. तर इथपर्यंत स्लिप टिच करत आल्यानंतर दाखवते. तर मी इथून इथपर्यंत स्लिप टिच करत आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये हे जे आपण फायबर घेतलं होतं हे फायबर भरायचं आहे. तर जास्तही नाही भरायचं आणि कमी पण नाही भरायचं, व्यवस्थित जेवढं याच्यामध्ये होईल तेवढं भरायचं आहे. आणि परत हे राहिलेले समोरासमोरील टाके स्लिप टिच करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला स्लिप टिचने जमत नसेल तर सुई धाग्याने सुद्धा शिवू शकता. मी या अगोदर एक वेगळ्याच पद्धतीचा हार्टचं किचन करून टाकलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे सुई धाग्याने कसं शिवायचं. तर त्याच्यामध्ये बघून तुम्ही शिवू शकता. तर स्लिप टिच करायला पण खूप सोपं जातं. आता परत मी याच्यामध्ये थोडीशी स्टफिंग भरणार आहे. आणि आता आपल्याला हे पूर्ण स्लिप टिच करून घ्यायचे आहेत. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल अजूनही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्कीच चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर आता आपल्याला एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि हा धागा आपल्याला हेच रेड कलरमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपला हार्ट तयार झालेला आहे दोन्ही साइडने. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.